डोंबिवलीत अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली आहे। नवरात्रीच्या भंडाऱ्यात जेवण करायला गेलेला 13 वर्षीय मुलगा नाल्याचे झाकण उघडे असल्याने नाल्यात पडलाय। मुलाचे आई वडील इतरांना म्हणत होते, आमचा मुलगा नाल्यात पडला आहे, त्याला वाचवा। मात्र असंवेदनशील लोक जेवणात मग्न होते। अखेर 2 तासानंतर एका तरुणाने उडी मारली आणि मुलाला बाहेर काढले, परंतु 13 वर्षीय आयुष कदम याचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला। डॉक्टरांनी सांगितले की अर्धा तास लवकर उपचार मिळाले असते तर तो वाचला असता। या प्रकरणात केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाविरुद्ध कारवाई आणि मृत मुलाच्या कुटुंबाला प्रशासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली जाते। आयुष एकनाथ कदम याचा दुर्दैवी काल या नाल्यामध्ये पडून मृत्यू झालेला आहे। आम्ही आज सर्व पक्षीय आयुषच्या परिवाराला भेटण्यासाठी इथे आलेलो आहे आणि ज्या मुलांनी आयुषला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या मुलांनी काढलं त्या मुलांना देखील आम्ही भेटण्यासाठी इथे आलो आहे। एवढी मोठी दुर्दैवी घटना इथे घडलेली आहे। एमएमआरडी असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, यांच्या दुर्लक्षितपणामुळे त्या मुलाचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आज एखाद्याच्या परिवारातला जेव्हा एक तरुण लहान मुलगा जेव्हा जातो तेव्हा त्याच्या परिवारावरती काय शोककळा पसरते ते आज आपल्याला बघायला मिळत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, एमएमआरडी असेल, कोणी या कामाची जबाबदारी घ्यायला तयार नाही। आपण बघत असाल तर माझ्या मागे रिंग रूटचं काम सुरू आहे आणि त्या रिंग रूटच्या कामामध्येच या इथून आरएमसीच्या मोठ्या प्रमाणात गाड्या गेल्यामुळे हे झाकण तुटलं होतं अशी लोकांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आमची प्रशासनाला मागणी आहे की या मुलाच्या परिवाराला 25 लाखाची मदत, आर्थिक मदत ही शासनाकडून मिळावी। महापालिका असेल, एमएमआरडी असेल, कोणीही द्यावी, पण या परिवाराला आज मदतीची गरज आहे। गरीब परिवार आहे, त्यांना मदत मिळावी अशी आमची सर्व पक्षांची मागणी आहे। सर, काल इथे मुलं खेळत होती। एक चेंबरला झाकण नसल्यामुळे एक मुलगा खेळता खेळता खाली पडला आणि तो पाऊस होता, भरतीचं पाणी होतं आतमध्ये आणि त्याचा जीव गमावला त्याचं मयत झालं काल। हे सगळे चुकीचं आहे। महापालिका अंगावर घेत नाही। महापालिका एमएमआरडीच्या अंगावर ढकलते, एमएमआरडी ड्रेनेज डिपार्टमेंटला ढकलते। ह्या पद्धतीचा कुठलाही ताळमेळ नाही प्रशासनाचा ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये। त्याच्यामुळे ही दुर्घटना झाकण नसल्यामुळे प्रकार घडलेला आहे। छोटीशीच गोष्ट आहे पण ती एखाद्या जीवावर बेतलेली आहे। ती काय मागणी करणार तुम्ही? ना, प्रशासनाने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे। त्यांच्या कुटुंबाचं, जे कदम कुटुंबियांच्या दुःखामध्ये पूर्ण डुबून गेलेत तर त्यांचा प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करणं खूप गरजेचं आहे। मला मी तर असं सांगेल की ही एक काळीमा फासणारी घटना आहे। हे जे मंडळ आहे, हे जगदंबा मंदिरवालं मंडळ आहे, या मंडळाने ह्या लोकांना वेठीस धरलेलं आहे। हे मंडळ अक्षरशः लोकांना एकदम ग्रांटेड घेतात। इथे काही लग्नासारखे कार्यक्रमसुद्धा हे लोक करायला चालू केले। त्यानंतर इथे रस्त्यावर संडास बांधायचा सुद्धा यांनी आधी उपक्रम केला, ते सुद्धा आम्ही हाणून पाडले। म्हणून ह्या लोकांना थोडंसं ताब्यात ठेवलं, पण ह्या परिस्थितीला 100% कारणीभूत हे जे मंदिरवाले मंडळ आहे, उदय शेट्टी आणि दिवाकर शेट्टी, ही जी लोकं आहेत, ह्या लोकांनी अक्षरशः इथे प्रशासनाकडनं वरून दबाव आणून ही कामं सगळी करून लोकांचे हाल करण्याचा प्रयत्न केला आहे। या लोकांचा हा जे कार्यक्रम आहे आणि इथे जे हॉल विल बांधून ह्या लोकांना सगळं जागा कब्जा करायचा जो प्रयत्न चालला आहे, तो तुमच्यासारख्या पत्रकारांनी इथे वाचा फोडावी ही माझी एक लोकांना सगळ्यांना हे करून तुम्हाला समोरून विनंती आहे। असंच सगळं जर होत राहिलं तर असे आयुष्यासारखे आणखी कितीतरी जीव जातील आणि हे लोक आपले उद्यावरती ताटासारखं तिथे जाऊन जेवण खातील, स्मशानात जाऊन पण जेवण खातील। अशी नालायक लोक आहेत, यांना खरोखर तोंडाला काळं पासून धिंड काढली पाहिजे अशी लोक आहेत।